ए गण्या, इथं बसला काय? चाल तिकडं किचनमध्ये. कायला किचनमध्ये? मी का पोरकी हाव का किचनमध्ये चाल म्हणते मला? मग काय, पोरकी पोराचं काय आलं? चाल स्वयंपाक करायला तिकडं. भूक लागली मला. खेबडे, भूक लागली तर कर ना मग स्वयंपाक. मी कशाला करू? मी एकटीच करू काय? काय पागल आहे काय मी? मी आजपर्यंत माझ्या घरी एकटीनं कधी स्वयंपाक केला नाही आणि ते मी एकटी करू काय? चाल स्वयंपाक करू लाग मग गपचूप. भयाडे, जर मला माझ्या मायनं बापानं पाहिलं स्वयंपाक करू लागताना ते शिवा देतील ना मला. मग काय इज्जत राहील मग घरात? ये रे, लयच इज्जत आहे तुझी घरात नकट्या नाकाच्या. हे पाया, मी नवरा आहे तो आपती पती परमेश्वर, मलाही काही बी बोलायचं नाही. तर मग उठ आणि चाल स्वयंपाक करू लाग मला किचनमध्ये मुकाट्यानं. नाटकं नको करू. काय रे गण्या, काय करायला लागला? चाल बरं तिकडे वावरात जावं म्हणलं. वयाने गियाने झाली का नाही पाहू. पेराई पावसाचे दिवस आहेत. चाल बरं. हो ससुरजी, ते तुम्ही करा काय आहे ते. त्यालाही वावरात नाही तर मी काय कामं एकटी करू का? सासूबाई तर गेली माहेराला, मग कामं कोण करायचे घरचे? त्याला राहू द्या घरी, काम करू लागन ते मला. काय काम? हो तर मग मी काय एकटी करू का एवढ्या मोठ्या घरचे कामं? काय रे ए गण्या, आता तू घरचे कामं करणार रे? भयाडा, इतक्या दिवस तुले दादा दुकानात साखर आण म्हणलं तर रोग येत जाय. आता तू घरचे कामं करू लागणार या पोरीलं? नाही नाही बाबा, ती मजाक करून राहिली. मी कशाला कामं करणार आहे? मी कशाला कामं करू? मला तर तिकडे त्या डोल्याच्या लग्नाला जायचं आहे. त्याचं लग्न आहे, त्याच्यामुळं मी येऊ शकत नाही. तुम्ही जा, आजच्या दिवस पहा वरात, उद्यापासून येईन मग मी. ते डुल्या तर तुले खाली बोलत नाही, ती कशाला लग्नात सांगणार आहे तुले? बाबा, हा असा माझा अपमान नका करत जाऊ बरं तुम्ही. त्यानं मला पत्रिका देईल आहे, फोनवर पाठवलं आहे. मी तिच्या लग्नाला जाणार आहे. तुम्ही जा वावरात मुकाट्यानं. हे पाय गण्या, जर तू का तिकडं लग्नाला गेला का वावरात गेला तर पाय, मी घरचं काहीच काम करणार नाही. मी मायापुरतं काहीतरी हॉटेलहून ऑर्डर करीन आणि आपली जेवून घेईन. तुम्हाला उपाशी मारीन दोघा जणाला. पाय रे बापा, पाय ती बायको गर्लफ्रेंड ती. हे पाय हे लव्ह मॅरेज. काय लफंड आणून ठेवलं डोक्यावर कोणास ठेव या कार्ट्यानं. नाही नाही बाबा, ती मजाक करायला लागली. मजाक मजाक करते ती. तुम्हाला माहीत नाही, तिथं लय मजाकीचा पोहा आहे. बरं मी जातो मग वावरात. ते तू लग्नाला जाय का तिला कामं करू लाग, ते मला गरज नाही. काय सोडून द्यायला बोले तसं बी. नाही नो बाबा, काम कशाला करू लागायचे? मी लग्नात जाणार आहे. बरं मग तुम्ही जा जा वावरात. जर मी लग्नाला लवकर आलो तर येईन मग वावरात. हे पिशात तोंडाचे, काही लाज गीज वाटते का तुले? मला काम करू लाग म्हणतं माझ्या बापा देखता. इज्जत बिज्जत आहे का नाही मला? हो ना, माहिती ना तुला किती इज्जत आहे. तर चाल मुकाट्यानं मला स्वयंपाक करू लाग, नाही तर मी अशी कुटल कानी तुला धरून आता. माय बहीण, हे लव्ह मॅरेज तर अवघडच झालं बाबा. कशाला फाम्यात पडलो कोणास ठाऊक. का करायचं आता सांग? नोकरासारखं काम करतो मी आता घरात बायको असताना. बायको थोडी आहे, गर्लफ्रेंड आहे मी, गर्लफ्रेंड ती. लग्न केलं ना मग तिकडं देवळात जाऊन ध्यान नाही काय, बायकोच तर होय तुम्ही. चल भांडे घास अगोदर. मी पहिलेच सांगतो हां तुले, मी भांडे घासणार नाही. मी फक्त काहीतरी स्वयंपाकात थोडीशी मदत करील, ते बी आपल्या गरिबीच्या नात्यानं. जाऊ दे म्हणलं, नवीन नवीन हाय. ये पिशा तोंडाच्या, मग कशाला रे लग्न केलं? गरिबीच्या नात्यानं गीत्यानं करायला लागलं. चाल भाई भांडे घास मुकाट्यानं. काय मग गणा भाऊ, काय चाललं? स्वयंपाक चालला वाटतं करू लागणं वहिनीला. हे मुकानं काही प्रायव्हसी गिवसी आहे का नाही? लोकांच्या घरात चालत तिथं सारखा इकडं कशाला आला? रसोई घरात पती पत्नीचं काहीतरी चालू असू शकते, काहीतरी स्वयंपाक करता करता. हो ना, लय जोराचा स्वयंपाक चालू आहे दोघायचा. हे पहा तुम्ही दोघं जण
बडबड करून माझ्या डोकं मॅड करू नका. कन्या, तू पहिल्यांदा मला काम करू लाग आणि मग जाय तुला कुठं जायचं तर. अरे गणा भाऊ, ते आपल्याला तिकडं जायचं होतं, ते सरपंचानं बोलवलं होतं. ते पोस्टर लावायचे आहे म्हणे गावात आपले, म्हणून तुला बी बोलवायला सांगितलं होतं. ते त्या सरपंचाले म्हण की आता त्याचं लग्न झालं आहे, त्याचं रिकाम पण नाही आता. जरा गावात सांगा लागते वाटतं, म्हणजे आता गणा भाऊ की आता गणा स्वयंपाक बायकोल करू लागते म्हणून. वारे वाद जमलं. ए नाही नाही, असं नको करू हां, पाय बरं.